नमस्कार मित्रहो, आज आपण सोलापूरच्या एका ताईसोबत गप्पा मारतो आणि आजचा आपला विषय जो आहे तो भावंडाचा आहे. म्हणजे आपल्याला चुलत भावंड असतात, मावस भावंड असतात, आते भावंड असतात, मामे भावंड असतात आणि या भावंडांमधली भांडणं, या भावंडांमधला भावविभाव, या भावंडांमधल्या भावना आणि भारावून टाकणारी नाती, या सगळ्यावरती मी आज या पिल्याशी गप्पा मारणार आहे. तुला पिल्या म्हणतात ना? तुझं नाव पिल्या आहे? मग स्वराली. स्वराली आहे. अच्छा, हिचं नाव स्वराली आहे. स्वरा आली असं म्हणतात का तुला, का स्वराली म्हणतात? स्वराली. म्हणजे तुझं नाव स्वरा आहे आणि तू आल्यावर स्वरा आली असं म्हणतात. स्वराली काय म्हणतात? स्वराली. स्वराली. ओके. कसं लिहितात बरं? लिहून दाखव तुम्हाला. असं लिहून दाखव. स्व रा ली. हा, लिहून दाखव. अच्छा, कुठल्या शाळेत जाते तू? दमानी. दमाणी शाळेत जाते. फक्त दमाणी असं नाव आहे शाळेचं, का पूर्ण नाव काय? दमानी विद्या मंदिर सोलापूर. दमाणी विद्या मंदिर सोलापूर. आणि कितवीला आहेस तू? चौथी. चौथीला. म्हणजे बरोबर ना? मग चौथी. चौथी. मग तिसरीला असशील तर कसं दाखवशील? माझ्याकडे 10 आंबे होते, त्यातून 5 आंबे मी कोणाला तरी देऊन टाकले, तर माझ्याकडे किती आंबे राहतील? 5. कसं केलंस तू हे? कारण 10 मधनं जर तुम्ही दुसऱ्यांना दिला तर 5च राहते. अच्छा, त्या 5 मधून मला परत 2 त्यांनी दिले, तर माझ्याकडे किती होतील? 7. कसं काय? कारण आता तुमच्याकडे 5च होते आणि जर त्यांनी परत तुम्हाला 2 दिले तर 7 होतात. आपल्याकडे 10 आंबे असतील आणि आपल्याला अजून 4 भावंड असतील. आपल्याकडे किती आंबे आहेत? 10. आणि आपल्याला अजून 4 भावंड आहेत. तर प्रत्येकाला, म्हणजे आपल्या सकट प्रत्येकाला सारखे आले पाहिजे, तर किती किती येतील? ते 4 आणि आपण 1. प्रत्येकाला किती किती येतील? सारखे द्यावे लागायचे आपल्याला. 3 येतील. बघा, आपण करूया. हे 10 बोट आहेत की नाही माझे, समजा हे 10 आंबे तसं समजूया. एकाला दिले 2, एकाला दिले 2, 2 जण झाले. एकाला दिले 2, एकाला दिले 2, काय करावं लागेल मग? 4 भावंड आणि मी 1, किती झाले? 5 लोकांना किती आंबे वाटायचे? मग काय करावं लागेल बरं? नाही, पण करावं काय लागेल? बेरीज करावी लागेल, गुणाकार करावा लागेल, भागाकार करावा लागेल, गुणाकार करावा लागेल, वजाबाकी करावी लागेल, का काहीच नाही करावं लागणार? प्लस करायला लागेल. कसं? कारण 5 जणांना 10 द्यायचे. हा, मग एकेकांना 2 द्यायचे. एकेकांना 2-2 द्यायचे. मग प्लस कसं करायचं? 1 प्लस 1. 1 प्लस 1, 2 दिले. मग पुढे पण तसंच करायचं. कसं? असंच करायचं. मग 10 डिवायडेड बाय 2 केले तर? दहा भागिले 2 केलं तर किती होतील? बरं, 2चा पाढा येतो का तुला?
2चा पाढा आहे तो. म्हणा. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 6 जा 2 5 जा 10. मग 10 आंबे होते आणि 4 भावंड आणि आपण यांना किती किती आंबे दिले? 2. हा, मग 10 भागिले 2, 4 भावंड आणि मी एक, 5. बर, तुला किती भावंड आहेत? 1. एक भावंड आहे. पण खूप भावंड असतात ना आपल्याला. आहेत का तुला खूप भावंड? आहे. कोण कोण आहेत? कोणाला म्हणायचं भावंड बरं सांगतो? आत्याच्या मुलाला, हा, अजून मामाच्या मुलाला, काकूच्या काकूच्या मुलाला. कुठली कुठली भावंड असतात? काकाचा मुलगा, मामाचा मुलगा, मावशीचा मुलगा, आत्याचा मुलगा, ही सगळी आपली भावंड आहे. बरोबर सांगितलीस. व्हेरी गुड, ते टाळी. आता मी तुला रंग विचारणार आहे आणि रंगांची आणि आकारांची एक ऍक्टिव्हिटी आपण घेणार. हे तुला माहितीये का काय? लवंग. लवंग आहे. कशावरून? फक्त लवंग आहे का? अजून काय? हे काहीतरी आहे ना. बरोबर. विलायची आहे. विलायची. हा, काय काय करतात विलायचीचं? इलायची शिऱ्यात टाकतात का? हं? गोड पदार्थांमध्ये टाकतात का? मसाल्यामध्ये टाकतात का? तर हो, विलायची मसाल्याचा पदार्थ आहे आणि तो गोडामध्ये पण टाकतात आणि तिखटामध्ये पण टाकतात. ओके. यात किती आकार आहेत सांग मला? 3. ओके, 3 आकार आहेत. कुठल्या आकारावर कुठला आकार आहे? रेक्टँगल वर त्रिकोण आहे आणि त्रिकोणावर सर्कल आहे. ओके, मग सर्वात आधी काय दिसतंय आपल्याला? रेक्टँगल. मग ट्रायंगल. मग सर्कल. ओके. पण मग ट्रायंगल तर पूर्ण दिसत नाहीये, रेक्टँगल पण पूर्ण दिसत नाहीये. का बरं नाही दिसत आहे? कारण ते एकावर एक काढले. एकावर एक काढले आहेत. मग जर का आपल्याला ते मोकळे काढायचे असतील तर कसे काढावे लागतील? रेक्टँगल वरती काढायचं आणि त्याच्या बाजूला वरती सर्कल काढायचं आणि खाली जी जागा असते तिथे त्रिकोण काढायचं. बर, काढून दाखव बरं मला. अच्छा, हे 3 आकार आपण काढले का? हे 3 आकार एकावर एक ठेवले, बरोबर? म्हणून ते असे दिसते, बरोबर का नाही? ओके, घ्या. मी सांगणार आहे आणि तुला काढायची आहे. एक त्रिकोण आहे मोठा,
त्याच्या आत एक गोल आहे, तो त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करतोय. आता गोल, त्रिकोण या दोन्ही आकृत्या एका चौकोनात आहेत. आधी मी सांगितलं होतं त्रिकोण, मग त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करणार एक वर्तुळ त्याच्या आतमध्ये, आणि या दोन्ही आकृत्या एका चौकोनात आहेत. बरोबर का नाही? तर तू बरोबर आकृती काढलेली आहे. व्हेरी गुड, मस्त. ओके, मग तुझ्या भावाचं नाव काय आहे?